नमस्कार, मी राजू निर्भवने, पोलीस डायरी न्यूज संपादक. आपण पाहत आहात पोलीस डायरी न्यूज. एक अतिशय मोठी भयानक महाराष्ट्रातून एक बातमी एकदम वाऱ्याच्या झपाट्याने उघडकीस आलेली आहे. ती म्हणजे अशी का ज्या पद्धतीने आता नीटचा पेपर फुटला होता, त्याच पद्धतीने TET पेपर फुटीचा मोठा पर्दाफाश झालेला आहे आणि भिवंडी मुंबई पोलिसांनी यावर मोठी झडप घालून कारवाई केलेली आहे. तर असं माहिती पडलेली आहे का पेपर आणि न्यूजद्वारे का TET पेपर फुटीचा मोठा पर्दाफाश दिल्ली हरियाणा कनेक्शन उघड झालेले आणि 1.5 कोटीचा सौदा यामध्ये झालेला आहे या पेपर फुटीसाठी आणि 3 आरोपी अटकेत आहे. महाराष्ट्रातील लाखो TET परीक्षार्थींना हा एक मोठा धक्का बसला आहे का आत्ताच नीटचा पेपर फुटला, त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यात आणि काही दिवस उजाडले नाही, अजूनही जंतर मंतरवरती आंदोलक बसले आहेत. तर हा मोठा टोला ह्या महाराष्ट्राला, ह्या भारताला लाभला आहे. तर TET पेपर फुटीमुळे मोठा धक्का बसला आहे. उद्या म्हणजेच येणारी उद्या 28 जून रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET याची पेपर फुटी झाली आहे. त्या पेपर फुटीमुळे ही TET पेपर फुटीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रकरणात भिवंडी पोलिसांनी मोठी कारवाई करत बिहार आणि हरियाणातील 3 आरोपींना अटक केली आहे. या संपूर्ण रॅकेटचा व्यवहार तब्बल 1.5 कोटी रुपयामध्ये ठरल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या माध्यमातून समोर आली आहे. भिवंडी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींसाठी पोलिसांनी सापळा रचण्यात आला. त्यानंतर विमानतळ परिसरातून 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये नावे आहेत राजीव शहा, दुसरा आकाश कुमार आणि तिसरा धीरज कुमार यांचा समावेश आहे. यापैकी 2 आरोपी हे बिहारचे असून एक आरोपी हरियाणाचा आहे. हे तिघेही दिल्लीहून TETचा पेपर विकण्यासाठी महाराष्ट्रात आले होते. आता कमालीची बात बघा काय, पोलिसांनी आरोपीकडून TET परीक्षेचे 4 संच, मोबाईल फोन, डेबिट कार्ड आणि इतर महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहेत. प्राथमिक तपासात पेपर विक्रीसाठी 1.5 कोटी रुपयाचा व्यवहार ठरल्याचे समोर आले आहे. अप्पर पोलीस आयुक्त अशोक दुधे यांची पत्रकारांनी बाईट घेतली, त्यात ही माहिती उपलब्ध झालेली आहे. तसेच जप्त करण्यात आलेले प्रश्नपत्रिका संच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे पडताळणीसाठी पाठवण्यात आले. परिषदेने हेच उद्याच्या परीक्षेचे मूळ प्रश्नपत्र असल्याचे स्पष्ट केले आहे. आता बघा, या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. आरोपींना हा पेपर नेमका कुठून मिळाला, तो कोणाला विकला जाणार होता आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे याचा तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात शिक्षण विभागातील कोणत्याही अधिकाऱ्याचा थेट सहभाग अद्याप समोर आलेला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र तपासाची व्याप्ती वाढवण्यात आली असून सर्व शक्यतांचा तपास केला जात आहे. TET परीक्षेसाठी अर्ज केलेल्या 6 लाखाहून अधिक उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. तसेच कोणतेही अतिरिक्त परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद लवकरच परीक्षेची नवीन तारीख जाहीर करणार असून राज्यातील 37 शहरातील 1028 परीक्षा केंद्रावर
नव्याने परीक्षा घेतली जाणार आहे. आता नीट नंतर आता TET पेपर फुटीनेही परीक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या या रॅकेट मागील सर्व सूत्रधारांना शोधून कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे. या प्रकरणातील प्रत्येक घडामोडीवर पोलीस डायरीचे लक्ष कायम राहणार आहे. आता बघा, एवढे मोठमोठे आंदोलन जंतर मंतरवर होत आहे या नीट पेपरच्या फुटीमुळे, तरी सुद्धा त्या आंदोलनकर्त्यांना ही लोक वेगवेगळे लाखोली वाहत आहेत आणि त्यामध्ये त्यांना वाटेल ते शब्द, अभिव्यक्ती, हे लोक दंगलखोर आहेत, हे दंगल घडवणारे आहेत, असे वेगवेगळ्या प्रकारचे विचित्र चित्र ह्या धर्मेंद्र प्रधान आणि त्यांच्या जवळच्या लोकांनी त्यांच्या मुखातून बाहेर निघतात. आता म्हणायचं खरं तर हे का ज्या धर्मेंद्र प्रधानला, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान देशाचा, याचा राजीनामा जर या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह आणि इतर संबंधित मंत्री हे जर घेत नाही आहे, तर आता ही नीट नंतर ही TETची परीक्षाचे जे पेपर फुटलेले आहे, तर याचं जिम्मेदार कोण? जर या अशा फ्रॉड करणाऱ्या, पेपर फोडणाऱ्या, त्यांच्यावरती पैशाचा डल्ला मारणाऱ्या आणि पैसे कमावणाऱ्या लोकांना जर हे लोक पाठीशी घालत असतील आणि त्या पाठीशी घालणारे लोक जर आपल्याला सरळ सरळ भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह दिसत आहे, ही जर लोक त्यांचा राजीनामा घेत नसतील, तर आता खरोखरच वेळ आलेली आहे का आता जनता प्रधानमंत्री आणि गृहमंत्री अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांचा नक्कीच राजीनामा मागतील असे वाटत आहे मला पोलीस डायरीच्या अभ्यासातून. का आता नक्कीच लोक आता जंतर मंतरवर काय ठिकठिकाणी आंदोलन नक्कीच घेतील असं एक संकेत, एक चाहूल या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून दिसून लागलेली आहे. आता काय गोंधळ होतो आणि या दोन्ही पेपर फुटीमागे कसा आता जे राजकीय मंडळी जी बसलेली आहे, कशा आता या लोकांना पाठीशी घालता आणि कोणाला काय करता आणि कोणावरती काय आरोप लावता आणि आंदोलकावरती काय आरोप लावता, हे आता लवकरच आपल्याला पुढल्या बातमीमध्ये दिसून येईल.